यस्य रूपमधिकम् प्रच्छन्नगुप्तं धनम् विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरुणा गुरुः विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परं दैवतम् विद्या राजसु पूज्यते न तु धनम् विद्या विहीनः पशुः विद्या प्रशस्यते लोकैः विद्या सर्वत्र गौरवा विद्यया लभते सर्वम् विद्वान् सर्वत्र पूज्यते ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते। डॉक्टर स्वाती हेमंत बेलसरे या पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या साठे महाविद्यालयातील संस्कृत विभागामध्ये गेली 32 वर्षांपासून ज्ञानदानाचं कार्य करीत आहेत. ठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या अभ्यास मंडळावर कुलगुरू नामनिर्देशित सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे. विविध चर्चासत्र आणि कार्यशाळा यांच्यामध्ये संस्कृत भाषा तज्ज्ञ म्हणून त्या सहभागी होत असतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये त्यांनी संशोधनपत्रही सादर केले आहेत. नाट्यशास्त्र आणि हस्तलिखित शास्त्र या विषयांमध्ये त्यांना विशेष रस आहे. जानेवारी 2023मध्ये त्यांना मुंबई विद्यापीठाची डॉक्टरेट अर्थात PhD पदवी प्राप्त झाली. अभिजात संस्कृत साहित्याच्या आधारे प्रमुख मानवी भावभावनांचं सखोल अध्ययन हा त्यांच्या प्रबंधाचा विषय आहे. सो वेलकम विद्यावाचस्पती डॉक्टर स्वाती बेलसरे. नमो नमः. मी स्वाती हेमंत बेलसरे. माझ्या प्रबंधाचा विषय आहे अभिजात संस्कृत साहित्याच्या आधारे प्रमुख मानवी भावभावनांचं सखोल अध्ययन. यासाठी मी जो काळ निवडलेला आहे तो इसवी सन पूर्व 4थं शतक ते इसवी सनाचं 8वं शतक. आणि माझ्या मार्गदर्शक आहेत डॉक्टर माधवी नरसाळे. हा विषय मी कसा निवडला किंवा हा विषय माझ्या मनात का आला त्याविषयी थोडंसं सांगते. संस्कृतचं अध्यापन करता करता बरेच जे ग्रंथ वाचले गेले त्याच्यामध्ये मला खूप म्हणजे भावभावनांची खूप आंदोलनं लक्षात आली किंवा दिसली. माझे मिस्टर जे आहेत ते मानसोपचार तज्ज्ञ आहेत. त्यामुळे घरामध्ये सुद्धा मानवी भावभावनांविषयीची बऱ्याच चर्चा आमच्या होत असत. आणि त्यांच्याशी चर्चा करताना त्यांचा विषय आणि संस्कृत अध्यापन करताना येणाऱ्या भावभावनांचं जे अध्ययन माझं होत होतं आपोआप, तर ह्यांची कुठेतरी सांगड घालावी का असं माझ्या मनात आलं आणि हा विषय मी निवडला. हा विषय निवडल्यानंतर मी जेव्हा माझ्या मार्गदर्शक आहेत त्यांना सांगितलं आणि त्यांनी लगेचच त्याला मान्यता दिली. तर हा विषय मी निवडल्यानंतर त्याचा आता आपण विस्तार आणि मर्यादा असं दोन्ही बघू शकतो की त्याच्यामध्ये मी कोणती कोणती काव्य अभ्यासलेली आहेत. तर निर्धारित कालखंड जो आहे म्हणजे हा जवळजवळ 1200 वर्षांचा कालखंड आहे
ज्याच्यातली सगळी नाट्य, काव्य, नाटकं, काव्य ह्या सगळ्याचं अध्ययन ह्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर अभिजात साहित्याबरोबरच नाट्यशास्त्राचा अध्याय 6वा आणि 7वा यांचंही अध्ययन विशेष करून मी केलेलं आहे. कारण नाट्यशास्त्र यातला 6वा आणि 7वा अध्याय म्हणजेच रसभाव विचार, तर त्याचंही अध्ययन मी ह्याच्यामध्ये केलेलं आहे. त्यानंतर विविध काव्यशास्त्रकार जे आपल्याकडे होऊन गेले, मम्मट आहे, उद्भट आहे, अभिनवगुप्त आहे, ह्या सगळ्यांच्या मतांचा उल्लेख किंवा आढावा घेण्याचा मी त्याच्यात प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर तौलनिक अभ्यास म्हणजे आत्ताचं मानसशास्त्र आणि तत्कालीन मानसशास्त्र जे काही होतं किंवा त्यांचे जे भावभावना आहेत ह्यांचा तौलनिक अभ्यास करण्याचा प्रयत्नसुद्धा मी ह्याच्यामध्ये केलेला आहे. आता ज्ञानशाखा जी आहे, मानसशास्त्र ही ज्ञानशाखा जी आहे ती 19व्या शतकात उदयास आली. मग त्याच्या आधी मानसशास्त्र होतं का नव्हतं? आपल्या पारंपरिक ज्ञान शाखेमध्ये, भारतीय ज्ञानशाखेमध्ये किंवा संस्कृतीमध्ये हे मानसशास्त्र होतं की नव्हतं हेही शोधायचा ह्या प्रबंधाचा प्रयत्न आहे. ह्याच्यामध्ये मी काय घेतलं नाही आहे तर चंपू वाङ्मय, शतक काव्य, सुभाषित, मुक्तक ह्यांचा समावेश मी केलेला नाही आहे. आणि ज्या विकृत मानवी भावना आहेत किंवा ज्याला आपण मनोरुग्ण म्हणू त्यांचा अभ्यास मी इथे केलेला नाही आहे. आता जेव्हा आपण एखादा विषय ठरवतो प्रबंधासाठी तेव्हा काही प्रश्न आपल्या मनात येतात, त्यालाच शास्त्रीय भाषेत आपण उद्दिष्ट असं म्हणू शकतो. तर ही उद्दिष्ट किंवा हे प्रश्न कोणते माझ्या मनात आले तर संस्कृत वाङ्मयामध्ये प्रमुख मानवी भावभावनांचं अध्ययन आणि विवरण झालं होतं का? नंतर नाट्यशास्त्राच्या आधारे मानवी भावभावनांचं अध्ययन आणि वर्गीकरण आधुनिक मानसशास्त्रामध्ये सांगितलेल्या भावभावनांशी जुळतं का किंवा सांगड घालू शकतो का आपण त्याची? नंतर संस्कृत वाङ्मयातली जी पात्रं आहेत, विविध नाटकातली असो, महाकाव्यातली असो, त्यांच्या मनःकायिक बदलांचं विवेचन आपल्याला करता येईल का किंवा ते दिसून येतं का? असे वेगवेगळे प्रश्न ह्या प्रबंधासाठी मी निश्चित करत गेले. त्याच्याचबरोबर मानवी भावभावना या देश, काल आणि संस्कृती सापेक्ष असतात का ह्या सगळ्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न ह्याच्यात झालेला आहे. आता ही जी आहे ती माझी प्रबंध रचना आहे. प्रबंध रचना याचा अर्थ चॅप्टरायझेशन किंवा प्रकरण. तर माझी संपूर्ण मिळून एकूण मिळून 14 प्रकरणं ह्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये प्रस्तावना आहे आणि इतर तुम्हाला सगळ्यांना ऐकून माहिती असेल की 9 रस हे संस्कृत वाङ्मयात किंवा कोणत्याही वाङ्मयामध्ये त्याचा उल्लेख येतो. नवरस त्याला म्हणतात. तर त्या नवरसांच्या अनुषंगाने त्या नवरसांचा एक एक स्थायीभाव मानलेला आहे. म्हणजे स्थायीभाव याचा अर्थ जो मनामध्ये कायमस्वरूपी असतो. आता रती आहे त्याचा स्थायीभाव काय आपण म्हणू शकतो? प्रेम. हास्य आहे किंवा हास्य हा जो रस आहे त्याचा स्थायीभाव काय असेल तर हास. तर अशा प्रकारे प्रत्येक रसाचा एक स्थायीभाव मानलेला आहे आणि त्या स्थायीभावाचं मी एक एक प्रकरण इथे केलेलं आहे. तर अशी ही 9 प्रकरणं झाली. त्याचबरोबर मानवी भावभावना ह्यांचं सखोल अध्ययन करायचं असल्यामुळे भावभावना हे एक प्रकरण मी केलेलं आहे. त्याचबरोबर ह्या भावभावनांचं उगमस्थान काय आहे तर मन. त्यामुळे मनस असं हे एक प्रकरण केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मानवी भावभावना आपण जेव्हा व्यक्त करतो तेव्हा आपण नुसत्याच त्या भाषिक किंवा भाषेच्या माध्यमातून न करता देहबोली हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रकार मानसशास्त्रामध्ये सांगितलेला आहे. त्यामुळे त्याचंही एक प्रकरण केलं आहे आणि स्वप्न असं एक प्रकरण केलं आहे. भावभावना ह्या प्रकरणामध्ये मी काय घेतलेलं आहे तर भावभावना म्हणजेच भरतमुनींनी नाट्यशास्त्रामध्ये एक रससूत्र सांगितलेलं आहे
विभाव अनुभाव व्यभिचारी भाव संयोगात रसनिष्पत्ती. तर विभाव अनुभाव आणि व्यभिचारी भाव यांच्या संयोगामुळे रसाची निष्पत्ती होते. आता रस म्हणजे काय, तर आपल्या मनात जे भाव तयार होतात ते, जे पूर्णत्वाला जातात ते. आता ते कशाच्या माध्यमातून होतात, तर त्याच्यासाठी विभाव अनुभाव आणि व्यभिचारी भाव लागतात. आता विभाव अनुभाव व्यभिचारी भाव हे ह्या आंतरप्रक्रिया, आपल्या मनातल्या प्रक्रिया स्पष्ट करणाऱ्या किंवा विशद करणाऱ्या संज्ञा आहेत, शास्त्रीय संज्ञा आहेत असं आपण इथे म्हणू शकतो. विभाव याचा अर्थ ज्याच्या मनात एखादी भावना निर्माण होते ती व्यक्ती, आणि ज्याच्यामुळे त्याच्या मनात ती भावना व्यक्त झाली ती व्यक्ती. म्हणजे आता समजा प्रेम, तर प्रेम असेल तर माझ्या मनात समजा एखाद्या व्यक्तीविषयी प्रेम निर्माण झालं, तर ती व्यक्ती ही झाली विषयालंबन विभाव, आणि माझ्या ठिकाणी निर्माण झालं म्हणून मी आश्रयालंबन विभाव. आपण जास्त खोलात न जाता थोडक्यात बघूया. तर हे विभाव म्हणजेच जसं मी सांगितलं कारणं आणि ज्याच्या ठिकाणी हे निर्माण होतात ते. त्याच्यानंतर अनुभाव म्हणजे एखाद्याच्या मनात एखादी भावना निर्माण झाली, प्रेमभावना आपण उदाहरणार्थ परत घेऊया, तर त्याचं प्रकटीकरण आपल्या शरीरावर होतं. म्हणजे एखादी लहान मुलगी असेल आणि तिच्या मनात नवीन नवीन प्रेम एखाद्या मुलाविषयी झालं किंवा व्यक्तीविषयी झालं, तर ते जेव्हा तिच्या मनात निर्माण झाल्यानंतर त्याचं प्रकटीकरण तिच्या शरीरावर दिसतं. म्हणजे तिचे गाल लाल होतील, तिची नजर झुकेल, कदाचित तिला धडधड होईल. तर ह्या सगळ्या ज्या भावना आहेत त्याला शास्त्रीय परिभाषेमध्ये, नाट्यशास्त्रामध्ये अनुभाव असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर येतात ते व्यभिचारी भाव. व्यभिचारी भाव म्हणजे ते येतात आणि जातात, परंतु मूळ जी प्रेमभावना आहे किंवा भीतीची भावना, कोणतीही भावना ते दृढ करून जातात. तर ह्या सगळ्याचा आढावा मी इथे घेतलेला आहे. त्याच्यानंतर येतं ते इथे थोडंसं तौलनिक अभ्यास मी केलेला आहे की पाश्चात्य प्लूचिक नावाचा जो विद्वान होता त्यांनी एक भावचक्राची संकल्पना निर्माण केली, आणि त्यांनी एक गोल असं चक्र काढलेलं आहे, रेखाटलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भावनांबरोबर, म्हणजे मुख्य आता समजा आनंद, त्याच्याबरोबर कोणत्या छोट्या छोट्या भावना येतात ज्याला आपण व्यभिचारी भाव नाट्यशास्त्रात म्हटलेलं आहे, असा त्यांनी अभ्यास केला. तर मी सुद्धा अशाच प्रकारचं एक अर्धचक्र तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि ते प्रत्येक प्रकरणाच्या वर लावलेलं आहे. म्हणजे रती निर्माण झाल्यानंतर कोणत्या व्यभिचारी भावना दिसतात, कोणते अनुभव दिसतात, ह्याचं एक अर्धचक्र तयार केलं आणि ते लावलं की जे अभ्यासकाला लगेच एका नजरेत त्याचा फायदा होऊ शकतो किंवा अभ्यास करता येतो. त्याच्यानंतरचं प्रकरण जे आहे ते म्हणजे मनस. मनस म्हणजे मन, संपूर्ण भावभावनांचं उगमस्थान म्हणजे मन. मनामध्ये जे जागृत मन आणि अबोध मन, तर ह्या संकल्पना ह्या मानसशास्त्रात, आधुनिक मानसशास्त्रात येतात. तर त्या आपल्याकडे दिसतात का, तर तशाच आणि त्याच पद्धतीने तितक्या त्या दिसलेल्या नाहीत. नाट्यशास्त्रामध्ये मन ही संकल्पना व्यक्त करणारी विस्तृत माहिती आढळते, परंतु अबोध मन आणि जागृत मन अशा प्रकारच्या काही संकल्पना मला तिथे आढळल्या नाहीत. परंतु नाट्यशास्त्राच्याही आधीपासून, म्हणजे आपण वेदकालांपासून म्हणू, त्याच्यामध्ये मनाच्या अनेक संकल्पना आपल्याला आढळल्या. मन ऋग्वेद आहे, सामवेद आहे, अथर्ववेद आहे, उपनिषद आहेत, ह्या सगळ्यांमध्ये मनाचा साकल्याने विचार केलेला दिसतो. त्याचबरोबर योगदर्शन आहे, योगशास्त्रातल्या अनेक संकल्पनांचं प्राचुर्य हे आपल्याला संस्कृत साहित्यामध्ये सुद्धा दिसतं. म्हणजे नाट्यशास्त्रामध्ये मनाची संकल्पना जी काही व्यक्त केलेली आहे त्याचं प्रकटीकरण आपल्याला सगळ्या नाटकांमध्ये किंवा महाकाव्यांमध्ये दिसून येतं.
याच्या पुढचं जे प्रकरण आहे ते रती. रती ह्याचा अर्थ, त्याला दुसरं नाव आहे शृंगार, किंवा स्त्री आणि पुरुष ह्यांच्यामधली जी प्रेमाची भावना असते, कामभावना असते, त्याला संस्कृतमध्ये रती असं म्हणतात. रतीला रसभावाच्या विश्लेषणामध्ये आद्य क्रम दिलेला आहे भरतमुनींनी. आणि तुम्हाला माहितीच असेल की संस्कृत साहित्य यामध्ये अनेक शृंगारिक वर्णनं आहेत, किंवा शृंगार रसप्रधान असं ते काव्य आहे. मग ते नाट्य असो, महाकाव्य असो, बहुतेक सगळ्या काव्यांमध्ये दृक्श्राव्य शृंगार रसाला अतिशय महत्त्व दिलं आहे. ते का? कारण शृंगार ही एक काय म्हणू आपण, नॅचरल इन्स्टिंक्ट आहे, ज्याच्यावर वंश सातत्य अवलंबून असतं. त्यामुळे ती आपल्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाची आहे. हे त्या काळच्या आपल्या ग्रंथकारांना, भरतमुनींना अवगत होतं असं आपण इथे ठामपणे म्हणू शकतो या अभ्यासातून. त्याचबरोबर ह्याच्या तुलनेमध्ये मी फ्रॉइडचा अभ्यास केला. फ्रॉइडसुद्धा कामप्रेरणेला जीवन ऊर्जा म्हणतो. म्हणजे हाच जो दृष्टिकोन आहे जो फ्रॉइडने 19व्या शतकामध्ये सांगितला, तो आपल्याकडे हजारो वर्ष आधी सांगितला गेला. हे मला ह्याच्यातून जाणवलं आणि हेच मला प्रेक्षकांपुढे किंवा वाचकांपुढे दाखवून द्यायचं होतं. त्याचबरोबर अभ्यासताना, म्हणजे ह्या रती ह्या भावनेचा अभ्यास करताना मला असं जाणवलं की ऋतूंचा आपल्या भावभावनांवर, रती भावनेवर परिणाम होतो. वर्षा आहे, वसंत आहे, शरद आहे, या सगळ्या ऋतूंचा आपल्या रतिभावनेवर खूप मोठा परिणाम होतो. तसंच शृंगार ही काही केवळ शारीरिक प्रक्रिया नाही आहे, ती मानसिक प्रक्रिया आहे. हे तत्कालीन समाजाला चांगल्या रीतीने कळलं होतं. त्यामुळे शारीरिक वर्णनांपेक्षाही ती मानसिक प्रक्रियांची वर्णनं त्याच्यामध्ये भरतमुनींनी तर खूप जास्त प्रमाणात आपल्याला दिलेली आहे, जी आधुनिक मानसशास्त्रात सुद्धा आपल्याला आढळतात आणि अशाच प्रकारचं तिथे मत आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतरचं माझं प्रकरण म्हणजे मधली आता जी भय, हास, बिभत्स किंवा अद्भुत ह्या रसांकडे मी जात नाही, किंवा ह्या भावना आता मी सांगत नाही, कारण तेवढा वेळ नाही आहे. म्हणून डायरेक्ट 13वं जे प्रकरण आहे माझं, देहबोली, तर ह्या प्रकरणावर आपण आता येतो आहे. आणि देहबोली ही संकल्पना जेव्हा मी मानसशास्त्राचं म्हणजे आधुनिक मानसशास्त्राचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा मला ती खूपच भावली. आणि त्याच्यावर जेव्हा मी भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात बघायचा प्रयत्न केला तेव्हा भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातला 8 ते 12 हे अध्याय म्हणजे दुसरं तिसरं काही नसून केवळ देहबोली आहे. प्राचीन म्हणजे हे शोधायचा मी आधी प्रयत्न केला की प्राचीन भारतीय संस्कृतीला देहबोलीची संकल्पना माहिती होती का, तर तसं देहबोली असं काही अर्थाचं मला तिथे शब्दही मिळाला नाही किंवा तशा प्रकारची काही वेगळी संकल्पना नाही. परंतु जेव्हा मी हे नाट्यशास्त्रामध्ये शोधलं तेव्हा मला हे जाणवलं की 8 ते 12 ही जी काही प्रकरणं आहेत त्याच्यामध्ये आंगिक अभिनयाचं जे सखोल अध्ययन केलं गेलं ते उत्कृष्ट असं देहबोलीचं वर्णन आहे असं माझं मी ठामपणे म्हणू शकते. त्याच्यामध्ये आपण देहबोली कशाला म्हणतो, आपण आपले विचार, भावभावना, कल्पना भाषेच्या माध्यमातून व्यक्त करतो, बरोबर ना. आता मी जसं बोलते तसं आपण एकमेकांशी बोलतो किंवा आपल्या भावना व्यक्त करतो. पण हे झालं, आता समजा मी मराठी भाषिक आहे आणि मी एखाद्या मराठी भाषिक माणसाशी बोलते, परंतु उद्या मी आता चायनाला गेले किंवा उद्या मी रशियाला गेले तर तिथे काही ती भाषा मला नक्कीच येत नाही आहे, बरोबर. तर असं काही आहे का की जी भाषा न शिकता सुद्धा आपण कळत नकळत आपले भाव दुसऱ्यांना सांगू शकतो? तर मी म्हणीन हो. तर ह्या भाषेला आपण देहबोली असं म्हणू शकतो की देहबोली ही वर्णवाङ्मय नाही, हे वर्णवाङ्मय नाही, त्याच्यामध्ये शब्दांना स्थानच नाही आहे.
तर तिथे माध्यम असतात आपलं शरीर, आपले अवयव, आपला चेहरा, आपले डोळे. तर ह्या सगळ्यातून डोळे हे तर काय म्हणू की न बोलता भाव व्यक्त करण्याचं सगळ्यात मोठं साधन आहे, तर किंवा माध्यम आहे. तर हेच ह्या देहबोलीमध्ये सांगायचा मी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये भरतमुनींनी जो काही 8वा अध्याय घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे अंग आणि उपांग ह्यांचं अध्ययन केलं आहे, ते तर मुळातून वाचण्यासारखं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी उपांग जी म्हटलेली आहेत म्हणजे चेहरा आणि चेहऱ्यावरचे जे अवयव आहेत, तर त्याच्यामध्ये एकूणच ते सगळे मिळून 207 प्रकारच्या हालचाली आपल्या शरीर आणि चेहरा मिळून आपण करतो. पाश्चात्य विद्वान रे यांनी असं म्हटलेलं आहे किंवा त्यांच्या मते असं आहे की मानवी चेहरा 2,50,000 प्रकारचे प्रकटीकरण करू शकतो. भरतमुनींनी सुद्धा उपांग म्हणजेच मुखावरील अवयव ह्यांना खूप महत्त्व दिलेलं आहे, त्यांच्या कर्मांना स्थान दिलेलं आहे. आणि म्हणजे ह्यांचं जर तौलनिक अभ्यास केला तर भरतमुनी आणि पाश्चात्य विद्वान रे ह्यांची मतं आपल्याला खूपशी जुळणारी आढळतात. नंतर निर्धारित कालखंड जो माझा आहे म्हणजे इसवी पूर्व 4 ते 8वं शतक 1200 वर्षांचा, ह्याच्यामध्ये जी काही साहित्य झालं, जे काही वाङ्मय झालं, त्या पात्रांच्या विविध प्रसंगामध्ये आपल्याला देहबोलीचं विस्तृत वर्णन आढळतं. देहबोलीचं म्हणजे एखादा भाव स्पष्ट करण्यासाठी त्याच्या अंगावर काटा निर्माण झाला, त्याचे डोळे विस्फारले गेले, समजा भीती असेल तर त्याचा चेहरा पांढरा फटक पडला, तर हे सगळं काय आहे? देहबोलीच आहे. तर त्यामुळे ह्या देहबोलीला अतिशय महत्त्व दिलं गेलेलं आहे मानसशास्त्रामध्ये. त्याच्यानंतर एकार्ड हेस नावाचा जो शास्त्रज्ञ होता, त्यांनी प्युपिलोमेट्रीचा अभ्यास केला. प्युपिल म्हणजे बुबुळ, तर त्या बुबुळांचा अभ्यास त्यांनी काही विशेष साधनांच्या आधारे केला. ते लक्षात आल्यानंतर जेव्हा मी भरतमुनींच्या नाट्यशास्त्राच्या या 8व्या अध्यायात बघितलं, तेव्हा भरतमुनींनी तारा कर्म म्हणून जे काही सांगितलेलं आहे ते इतकं सखोल आहे. तारा म्हणजे पण बुबुळ. त्यांनी वेगवेगळ्या नजरा सांगितलेल्या आहेत. दृष्टी त्याला नाव दिलं आहे की व्यभिचारी भावांमध्ये आपली दृष्टी कशी असते, दृष्टी म्हणजे काय, म्हणजे दृष्टीमध्ये डोळा नुसता नाही तर डोळ्याचा जो आकार आहे ज्याला आपण पुट म्हणतो, पापणी आहे, तर आतली तारा आहे, पापणीचे केस आहेत, त्यांचं सुद्धा अध्ययन करून अमुक एका दृष्टीमध्ये बुबुळ किती विस्फारलं जातं, पापणीची त्यावेळेस दिशा कुठे असते, पापणीच्या केसांची टोकं कशी हलतात, इतकं सूक्ष्म अध्ययन भरतमुनींनी त्याच्यामध्ये करून ठेवलं आहे. हे बघून अक्षरशः आश्चर्यचकित व्हायला होतं. आणि ह्या वर्णनांमध्ये जी पाश्चात्य विद्वानांनी अनेक साधनांच्या माध्यमातून अध्ययन ह्याचं सूक्ष्म अध्ययन केलं, ते भरतमुनींनी केवळ निरीक्षणाच्या सहाय्याने ही अध्ययन केलेलं आहे. नंतर हाताच्या खुणा ज्या सांगितलेल्या आहेत, ज्याला आपण मुद्रा म्हणतो, हस्तमुद्रा म्हणतो, ह्याचे सुद्धा अनेक वर्णनं आपल्याला भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात दिसतात. पॉल एकमन नावाचा जो पाश्चात्य शास्त्रकार आहे, त्यांनी सुद्धा अशाच प्रकारे हालचालींचे गट केलेत, हातांच्या हालचालींचे. तसे गट आपल्याला तसेच्या तसे नाही, पण त्याहून किंवा तितक्याच जास्त प्रमाणात किंवा किंबहुना जास्तीत जास्त प्रमाण म्हणजे त्यांच्याहीपेक्षा जास्त सखोल असे आपल्याला ते त्याच्या 8व्या अध्यायामध्ये दिसून येतात. हे मी असं स्टॅटिस्टिक डेटा दाखवलेला आहे माझ्या
थिसिसमध्ये किंवा प्रबंधामध्ये की मुखज कर्म ही कशी जास्त आहेत शरीरज कर्मापेक्षा, शारीर कर्मापेक्षा, जे पाश्चात्य शास्त्रज्ञसुद्धा हेच सांगत आहेत. अशा प्रकारची ही कर्म ही देहबोलीमध्ये मी वेगवेगळ्या स्मार्ट आर्टच्या माध्यमातून दाखवून दिलेली आहेत. त्याच्यामध्ये ग्रीवा कर्म आहे, भ्रू कर्म आहे, तारा कर्म आहे, गंड कर्म आहे म्हणजे गालांची कर्म. ही अशा स्मार्ट आर्टच्या माध्यमातून दाखवल्यामुळे वाचकांना ती लगेच लक्षात येतात. त्याच्यानंतरचं प्रकरण आहे म्हणजे स्वप्न. नाट्यशास्त्रामध्ये स्वप्नांची संकल्पना काय आहे, प्राचीन भारतीय स्वप्नांची संकल्पना काय आहे, ग्रीकांची स्वप्नांची, हे सगळ्याचा आढावा मी ह्या स्वप्न या प्रकरणामध्ये घेतला आहे. तसा सगळ्याच प्रकरणांमध्ये मी ग्रीक आणि फ्रॉइड आणि ह्या सगळ्यांचाच अभ्यास घेतलेला आहे लक्षात. तर स्वप्न ही संकल्पना नाट्यशास्त्रामध्ये फारशी दिसत नाही आणि ते साहजिक आहे, कारण नाट्यशास्त्रामध्ये तुम्हाला अभिनय करायचा आहे आणि तुम्ही तिथे सतत जर झोपून राहिलात आणि त्यातून स्वप्न ते कसे दाखवणार. त्यामुळे स्वप्नांचं थोडकं विवेचन नाट्यशास्त्रामध्ये येतं आणि त्याच्यामध्ये सुप्तावस्था आणि त्याच्यात डोळ्यांच्या हालचाली कशा कराव्यात वगैरे येतं. परंतु प्राचीन भारतीय स्वप्नसंकल्पना काय होती हे जेव्हा शोधायचा प्रयत्न केला तेव्हासुद्धा अगदी ऋग्वेदापासून आपल्याला स्वप्नांचे उल्लेख आढळतात. त्याच्यामध्ये ऋग्वेदामध्ये दुःस्वप्न, वाईट स्वप्न ह्यांचा एक जास्त उल्लेख केलेला दिसतो आणि हे एक संकट आहे अशी धारणा त्यावेळेस होती. सामवेदामध्ये स्वप्नांच्या आशयाला महत्त्व दिलं गेलं होतं. त्याच्यानंतर अथर्व वेदामध्ये स्वप्नांचे आपल्याला काळानुरूप 3 प्रकार पडलेले दिसून येतात. एक म्हणजे दिवा स्वप्न, रात्री पडणारी स्वप्न आणि मृत्यूकाळी पडणारी स्वप्न. तर त्याचबरोबर उपनिषद वाङ्मयामध्ये स्वप्नकल्पनेचा आपल्याला पद्धतशीर विचार दिसून येतो की स्वप्नामध्ये, आणि तो विचार म्हणजे काय तर स्वप्नामध्ये आपल्याला आपल्या सुप्त इच्छांचं प्रकटीकरण होतं जे फ्रॉइडनी म्हटलेलं आहे. फ्रॉइडसुद्धा त्याचं जे पुस्तक आहे इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स ह्याच्यामध्ये त्यांनी अशाच प्रकारचा उल्लेख केला आहे. आता ह्या प्रकरणामध्ये मी काय केलं तर संस्कृत काव्यांमध्ये, नाटकांमध्ये जी काही स्वप्नदृश्य आहेत ती स्वप्नदृश्य मी फ्रॉइडच्या स्वप्न मीमांसेच्या आधारावर ताडून बघायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये त्याला जे मिळालेले हे आहेत निष्कर्ष त्याचे जे आहेत ते त्या आपल्या स्वप्नदृश्यांशी तंतोतंत जुळतात. ह्या स्वप्नमीमांसेनंतर माझं जे मूळ सगळी प्रकरणं आहेत ती इथे संपतात आणि त्याच्यानंतर उपसंहार, परिशिष्ट वगैरे अशी प्रकरणं इथे येतात. तर ह्या अध्ययनातून माझ्या असं लक्षात आलं की नुसतं प्रमुख मानवी भावभावनांचं अध्ययन करून आपण थांबायला नको. तर हे अध्ययन करता करता मला स्त्री मानसशास्त्र, बालमानसशास्त्र, पशु मानसशास्त्र ह्या सगळ्यांचे पुरावे मला मिळालेले आहेत तिथे आणि त्याच्यावर अभ्यास करणं विविध संशोधकांनी हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आता आपण IKS ही जी काही संकल्पना आहे इंडियन नॉलेज सिस्टीम, तर हा सुद्धा म्हणजे माझा विषय हा सुद्धा तशाच प्रकारचा आहे आणि तो अभ्यासताना मला अशा अनेक प्रकार लक्षात आले की आपल्याकडे भरपूर त्याच्यावर शास्त्रीय अभ्यास झालेला होता आणि तो अजून पुढे नेणं आणि समाजापुढे तो आणणं हे खूप गरजेचं आहे असं मला माझ्या अध्ययनातून जाणवलं. आता निष्कर्ष ह्या माझ्या अध्ययनाचा किंवा प्रबंधाचा काय असू शकतो तर संस्कृत वाङ्मयामध्ये पात्रांच्या आधारे मनक्कायिक बदलांचं सूक्ष्म अध्ययन झालेलं आहे आणि त्याचे अनेक पुरावे मी माझ्या प्रबंधामध्ये दिलेले आहेत. प्राचीन भारतीय ज्ञानशाखांमध्ये मानसशास्त्र ही स्वतंत्र शाखा होती का तर ती नव्हती असं आपण म्हणू शकतो. म्हणजे असं काही वेगळं अध्ययन त्याचं झालेलं होतं तर तसं नाही. परंतु
वेगवेगळी शास्त्र आहेत, वेगवेगळे उपनिषद आहेत, ऋग्वेद आहेत, म्हणजे सगळे वेद आहेत आणि त्याचबरोबर अभिजात वाङ्मय आहे. ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला प्राचुर्याने ह्या सगळ्यांचं विश्लेषण केलेलं दिसून येतं भावभावनांचं. त्यामुळे हे एक महत्त्वाचं निरीक्षण माझ्या लक्षात आलं. दुसरं, भावना ह्या देशकालसापेक्ष नसतात, परंतु हे सगळेच म्हणतात, म्हणजे फ्रॉइड पण म्हणतो आणि सगळे मानसशास्त्रज्ञ म्हणतात, परंतु ते संस्कृती सापेक्ष मात्र नक्की आहेत आणि त्याचं प्रकटीकरणसुद्धा त्या संस्कृती सापेक्षत्वावरच अवलंबून आहे. त्यामुळे ह्या अध्ययनातून भारतीय मानसशास्त्र हे जरी वेगळं असं दिसलं नाही तरीसुद्धा ह्या सगळ्या माध्यमातून, विविध ग्रंथांमधून त्याचा अतिशय सुदृढ असा पुरावा आपल्याला मिळतो, हे मी म्हणू शकते. धन्यवाद. हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते. हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते. हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते.